नमस्कार, चला तर मी कल्पना माझ्या YouTube चॅनलवर तुम्हा सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत। पाहताच लक्षात आलं असेल की काय पदार्थ आहे आणि हळदी कुंकू स्पेशल आहे। हळदी कुंकाचा सीजन असल्यामुळे आपण वेगवेगळ्या प्रकारचे नाश्ते बनवतो। त्यासाठी आपण ह्या ठिकाणी पाणीपुरी आणि भेळचा मेनू केलेला आहे। आपण ह्या ठिकाणी पुदिना, कोथिंबीर आणि लिंबू घेतलेला आहे। सुरुवातीला मिक्सरच्या भांड्यामध्ये पुदिना आहे आपल्याला टाकून द्यायचा। स्वच्छ आपण पाणी करून घेतलेले आहेत, कट करून घेतलेले आहेत आणि मोठी मोठीच कोथिंबीर घेतलेली आहे। भरपूर अशी कोथिंबीर घेतली आहे। अर्धा लिंबू आपल्याला पिळायचा। जितकी आपण पुदिना घेतलाय त्यापेक्षा सुद्धा थोडीशी कमी आपण कोथिंबीर घेतलेली आणि अर्धा लिंबू आपण ह्या ठिकाणी पिळलेला आहे। मिक्सरला आपल्याला थोडेसे दरदरीत सुरुवातीला वाटण करून घ्यायचंय। त्यानंतर आता ह्या ठिकाणी आपण मिरची सुद्धा घातलेली आहे। 3 मिरच्या आपण ह्या ठिकाणी वापरलेल्या आहेत। तुमच्या आवडीनुसार तिखट ह्या ठिकाणी तुम्ही कमी जास्त करू शकतो। पाणी टाकून आपल्याला त्याचं एक वाटण तयार करायचे। त्यामध्ये अर्धी वाटी इतकं पाणी टाकून आपण वाटण तयार करून घेतलेलं आहे। पाणी टाकून आपण चाळणीवरती टाकून दिलेलं आहे। चाळणीखाली जे पाणी निघेल त्याचं आपल्याला पाणी बनवायचं आहे। जे वरती राहिलेला पुदिना आणि कोथिंबीरचं वाटण आहे ते सुद्धा आपल्याला वेस्ट करायचं नाही। तर चटणीसाठी आपण हे वापरू शकतो। आता ह्या ठिकाणी जे पाणी आपण तयार केलंय त्या मिक्सरच्या भांड्यामध्येच आपण आणखीन 1 वाटी इतकं पाणी टाकून वरतून टाकलंय, जे की मिश्रण आपलं पूर्ण छान पाण्याची टेस्ट आहे ते पूर्ण पाण्यात निघून जाईल आणि भरपूर असं पाणी आपल्याला बनवता येते। तर पूर्ण पाणी आपण खाली गाळून घेतलेलं आहे। फक्त वरी जे आहे ते पुदिन्याचा चोथा राहिलेला आहे ते साईडला काढून घ्यायचंय। आता जितकं आपल्याला पाणी बनवायचं आहे त्याप्रमाणे आपण ह्या ठिकाणी पाणी टाकून घेतलंय। साधारणतः आणखीन 1 वाटी आपण ह्या ठिकाणी पाणी टाकलेलं आहे। अर्धा चमचा आपल्याला काळं मीठ टाकलेलं आहे, अर्धा चमचा जिरेपूड, अर्धा चमचा धनेपूड टाकलेली आहे आणि ह्या ठिकाणी आपण पाणीपुरी मसाला घेतलेला आहे तो आपल्याला 1 चमचा इतका टाकायचा आहे। त्यामुळे टेस्ट अगदी छान, जसं की आपण ठेल्यावर किंवा स्ट्रीटमध्ये खात असतो त्याच पद्धतीने पाणीपुरीचं पाणी अगदी टेस्ट तशीच येते। तुम्ही एक वेळेस नक्की ट्राय करून पहा। अगदी साध्या पद्धतीने आणि सोप्या पद्धतीने आपण घरच्या घरी पाणीपुरीचं आपण हे पाणी बनवू शकतो। सोपी पद्धत आहे आणि खूप कमी साहित्यामध्ये भरपूर असं आपण हे पाणी बनवू शकतो। आता ह्या ठिकाणी पाणी तर तयार झालं, त्यासाठी आपल्याला पुरी तळायचे। ह्या ठिकाणी आपण रेडीमेडच पुऱ्या घेतलेल्या आहेत, त्या आपल्याला तळून घ्यायचे। तेल गरम करून घ्यायचं आणि तेल गरम झाल्यानंतर आपण नेहमीप्रमाणेच आपल्या हे पुऱ्या तळून घेणार आहोत। अगदी फटाफट ह्या पुऱ्या तळून होतात। अगदी बेस्ट ऑप्शन आहे। हळदी कुंकू असल्यामुळे आपण पुऱ्या तर घरी बनवू शकत नाही। इतक्या पुऱ्या बनवायचं म्हणलं तर पॉकेट जर असं आणलं तर अगदी आपण कमी वेळामध्ये भरपूर अशी पाणीपुरीची क्वांटिटी बनवू शकतो। आता ह्या ठिकाणी मी सर्व पुऱ्या आता अशाच तळून घेणार आहे आणि आपल्या साईडला ठेवायचे तळून। ह्या ठिकाणी पुऱ्या तळून झाल्यात आपल्या साईडला ठेवायचे। पुऱ्या थंड होईपर्यंत आपण ह्या ठिकाणी गॅसवरती कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये आपल्याला 4 चमचे इतकं तेल टाकून घ्यायचंय। तेल थोडंसं गरम झालं की ह्यामध्ये आपण पाव चमचा इतकी हळद टाकलेली आहे आणि अर्धा चमचा मीठ टाकायचं, जे की आपल्याला अगदी साध्या पद्धतीने आपल्याला चिवडा बनवायचा। हळद मिठाचा आपण ह्या ठिकाणी जसं की गाड्यावर बनवतात त्याच पद्धतीने आपण हळद मिठाचा ह्या ठिकाणी चिवडा बनवत आहोत। हळद मिठाचा चिवडा आपला तयार आहे आणि पाणी तर आपण अगोदरच तयार करून घेतलेलं आहे। आता एका भांड्यामध्ये आपल्याला जितक्या क्वांटिटी भेळ बनवायची त्या क्वांटिटीमध्ये आपण ह्या ठिकाणी 1-2 प्लेट इतका आपण चिवडा घेतलेला आहे आणि वरतून कट करून घेतलेला टोमॅटो टाकून द्यायचे। लहान आकारात कट करून घेतलेला कांदा टाकायचे, कट करून घेतलेली कोथिंबीर टाकायचे। या ठिकाणी लहान आकारात 5 कट करून घेतले थोडी ते सुद्धा आपण ह्या ठिकाणी टाकलेली आहे आणि मोठा फरसाण आहे ते घेतलेलं आहे ते टाकून द्यायचं। नसेल तर शेव टाकलं तरी चालते। आंबट गोड चटणी आहे, चटणी कसं बनवायचं व्हिडिओ मी अगोदर अपलोड केलेला आहे, ते तुम्ही जाऊन पाहू शकता। आता ह्या ठिकाणी आपण जे पुदिन्याचं पाणी बनवलंय ते टाकून घ्यायचंय। आपल्या आवडीनुसार तिखट कमी जास्त करायचंय आणि भरपूर असं पाणी टाकलं तरी चालते। आता ह्या ठिकाणी सर्व पदार्थ आपण जे टाकून घेतले ते मिक्स करून घेणार आहोत। अगदी छान घरच्या बाहेरच्या पेक्षा अगदी कमी वेळामध्ये कमी साहित्यामध्ये आपण मुलांना सुद्धा असे पदार्थ बनवून देऊ शकतो। अगदी साध्या पद्धतीने आणि घरच्या चांगल्या पद्धतीने आपण हे मुलांना जर करून दिलं तर ते अगदी आवडीने खातील। ह्या ठिकाणी जे पुऱ्या आपण तळून घेतल्या त्यामधल्या आपण 2-3 पुऱ्या ह्या ठिकाणी चुरा करून टाकत आहोत। गाड्यावरच्या पेक्षा सुद्धा अगदी भन्नाट चव येते। एक वेळेस नक्की ट्राय करून पहा। अगदी कमी क्वांटिटीमध्ये आपण भरपूर अशी भेळ बनवू शकतो। आता आपल्याला ही भेळ प्लेटमध्ये काढून घ्यायचे।
कट केलेला कांदा, थोडासा फरसाण आणि आंबट गोड चटणी आणि थोडंसं पाणी टाकून अगदी छान चविष्ट आपण अशी भेळ बनवलेली आहे। तुम्हाला ही भेळ कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा। अगदी एक वेळेस तुम्ही नक्की ट्राय करा आणि केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू। ही भेळ कशी झाली आहे चला तर आपल्याला पाणीपुरी कसं बनवायचं ते पाहायचं आहे आता। चटपटीत भेळ तर बनवून झाली, पाणीपुरी त्यापेक्षा सुद्धा सोपी आहे आणि खूप कमी वेळामध्ये आपण बनवू शकतो। पुऱ्या तर आपण रेडीमेड आणलेल्या होत्या आणि ते तळून सुद्धा ठेवलेले आहेत। नाही तर तुम्ही पुरीचं तळलेलं पॉकेट सुद्धा आणू शकता आणि पाणी घरी तयार केलं तरी चालते, पण आपण कमी वेळामध्ये अगदी झटपट आपण पॉकेटचेच घरीच बनवले आहे। ह्या ठिकाणी काही साहित्य काढून घेतलेलं आहे, पात काढून घेतलेले आहे बारीक शेव, त्यामध्ये थोडंसं आपण खारी बुंदी जी असते ती मिक्स करून घेतलेली आहे, पाणी साईडला काढून घेतलेलं आहे, आंबट गोड पाणी सुद्धा आपण साईडला ठेवलेलं आहे आणि रगडा म्हणून आपण ह्या ठिकाणी थोडासा बटाट्याला हळद आणि मीठ टाकून आपण पेस्ट बनवून घेतलेली आहे। रगडा तुम्ही वेगळा बनवायचा असेल तर माझा मागचा व्हिडिओ पाणीपुरीचा तुम्ही डिटेल पाहिला तर त्यामध्ये रगडा आंबट गोड चटणी डिटेल दाखवलेला आहे, तुम्ही नक्की एक वेळ चॅनल जाऊन चेक करा। आता ह्या ठिकाणी पाणीपुरीला आपण होल्ड करून घेतलेले आहेत आणि सर्व जिन्नस जे आपण साहित्य घेतले थोडं थोडं करून आपल्याला टाकून घ्यायचे। ह्या ठिकाणी आपण पाणी कमी जास्त करू शकतो। अगदी छान चटपटीत आपली घरच्या घरी पाणीपुरी बनवून तयार झालेली आहे। तुम्हाला ही पाणीपुरी कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा, किंवा भेळ कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून सांगा। एकाच पाण्यापासून आपण 2 पदार्थ बनवलेले आहेत कमी वेळामध्ये। पाणीपुरी तर तयार झालेली आहे, आता मी तर टेस्ट करून पाहते, तुम्ही सुद्धा एक वेळेस बनवून नक्की टेस्ट करून पहा, केल्यानंतर कमेंटमध्ये सांगायला विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद, पुन्हा भेटूया नवीन रेसिपी सोबत।